तर आज आपण आलो आहोत भीमा, भामा व इंद्रायणी या नदीच्या त्रिवेणी संगमावर वसलेले व स्वयंभू महादेवांचे प्राचीन मंदिर असलेले श्री क्षेत्र तुळापूर येथे, तसेच ऐन तरुण्यात स्वराज्यासाठी आपले जीवन अर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ पाहण्यासाठी। छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान हे सर्वांनाच माहिती असेल। या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्याचे आनंदाचे क्षण अनुभवले, तसेच दुःखाचा डोंगरही अनुभवला। मुघल औरंगजेबाने फेब्रुवारी 1689 साली तब्बल 40 दिवस त्यांच्यावर प्रचंड छळ करून, तसेच अत्यंत हालाकीने 11 मार्च 1689 साली त्यांची निर्गुणपणे हत्या केली। आजही हे ठिकाण आम्हा तरुणांसाठी शक्तीस्थळ आहे। या ठिकाणाला इतिहासासोबतच धार्मिक महत्त्व व निसर्गाची जोड देखील लाभली आहे। त्यामुळेच ऐतिहासिक प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक येथील अद्भुत मंदिरे व त्रिवेणी संगम पाहून थोडा वेळ तरी का नाही पण सुखावतो। आपण या संगमावर बोटीने एक लहान सफर देखील करू शकता। हे क्षेत्र काशी, गया व प्रयाग ह्या तीर्थक्षेत्रांच्या बरोबरीचे मानले जाते। या संगमाजवळच अन्य छोटी मोठी बरीच मंदिरे पाहायला मिळतात। त्रिवेणी संगमाच्या जवळच अन्य छोटी मोठी बरीचशी मंदिरे तुम्हाला पाहायला मिळतील। त्यापैकी श्री विष्णू महाबल्लालेश्वर मंदिर हे अत्यंत प्राचीन व शिवकालीन मानले जाते। या मंदिराला नक्की भेट द्या। हे संगमेश्वर मंदिर महादेवाचे हे प्राचीन मंदिर आहे। मंदिरात प्रवेश केल्यास तुम्हाला एक उंच दीपमाळ देखील दिसेल। मंदिरातील खांब्यांवरती फार सुंदर नक्षीकाम केले गेले आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळतील। मंदिराच्या परिसरात गणपतीचे मंदिर व हनुमंताचे मंदिर हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल। संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक तुळापूरला येथील अद्भुत मंदिरे पाहण्यासाठी व छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी येत असतात। अनेक हालअपेष्टा होऊन सुद्धा त्यांनी शरणागती पत्करली नाही। महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो। हे ठिकाण आपण सर्वांसाठी, आपल्या सर्व तरुणांसाठी एक शक्तिस्थान देखील आहे। मित्र असावा तो कसा, तो छंदोकामात्य कवी कलश यांच्यासारखा।
वडू बुद्रुक या गावातच छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी देण्यात आली. येथेही तुम्हाला संभाजी महाराजांची समाधी व छंदोकामात्य कवी कलश यांची समाधी देखील पाहायला मिळेल. जवळच तुम्हाला एक संग्रहालय दिसेल. तेथे असे बरेचसे छोटे मोठे स्केचेस आहेत ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणापासून ते त्यांच्या तरुण्यामध्ये त्यांनी काय काय मोहिमे रचल्या ह्या सर्वाचा एक छोटासा नमुनाही देखील दिसतो. नक्की भेट द्या ह्या संग्रहालयाला. खूपच असं काय म्हणतात त्याला, एज्युकेशनल आहे. म्हणजे खूप छान माहिती आहे. म्हणजे छोट्याच ह्याच्यात एक मस्त माहिती देण्यात आली गेली आहे. धार्मिक व ऐतिहासिक उत्क्रांती कशी वाटली ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जरूर कळवा. थँक्यू सो मच. धन्यवाद. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की.